नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपलं प्रकरण आहे मुलांना दुसरं प्रकरण आहे आपलं गणितामधलं. त्याचं नाव आहे मुलांनो समांतर रेषा व छेदिका. हे आपल्या गणितामधील दुसरं प्रकरण आपण घेत आहोत. तर बघा मुलांनो, त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. पहा मुलांनो, आपलं जे दुसरं प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका, यामध्ये आपण काय शिकणार आहोत. तर या पाठामध्ये पहा आपण समांतर रेषा व छेदिका तसेच छेदिकेमुळे होणारे कोन व त्याचे गुणधर्म याचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. बघा काय शिकणार आहोत. तर छेदिकेमुळे होणारे कोन आणि त्याचे गुणधर्म या घटकांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करणार आहोत आपण त्याच्या स्पष्टीकरणासह आणि काही उदाहरणे घेऊ. तर बघा आपण काय करणार आहोत, आधी या छेदिका तसेच त्याचे जे गुणधर्म आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपण पाहू शकतो की आपल्याला हे माहीत आहे की एकच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांनाच काय म्हणतात, समांतर रेषा म्हणतात. ह्या ज्या दोन रेषा आपण इथे पाहत आहोत ह्या कुठल्या रेषा आहेत, तर समांतर रेषा आहेत. का समांतर रेषा आहेत, कारण रेषा एल रेषा एम ला छेदत आहे का, नाही. तर ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना कशा आहे, समांतर आहे, सारख्याच लांबीच्या असल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, तर समांतर रेषा असे म्हटलं जातं. मग रेषा एल व रेषा एम या समांतर काय आहेत, समांतर रेषा आहेत. पहा इथे आपण पाहू शकतो ह्या समांतर रेषा आहेत, रेषा एल आणि रेषा एम. ही रेषा एल एकरूप म्हणजे त्याला आपण समरूप असे म्हणूया, समरूप रेषा एम असे लिहितात. तर ह्या रेषा कशा आहे, एकमेकांना समरूप आहेत, सारख्या प्रमाणात आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, तर त्यांना समांतर रेषा असे म्हणतो. तर पुढे दिल्याप्रमाणेच आपण इथे पाहू शकतो की इथे काय दिलेले आहे मुलांना, तर त्याच रेषा आहे आणि आता आपण छेदिका म्हणजे काय ते बघणार आहोत. बघा शेजारील आकृतीत रेषा एम व रेषा एन यांना रेषा एल ही अनुक्रमे काय करत आहे, छेदत आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, दोन रेषा दिलेल्या आहेत. कुठल्या रेषा आहेत त्या, तर रेषा एम आहे आणि रेषा एन आहे. आणि या दोन्ही रेषांना रेषा एल ही काय करत आहे, छेदत आहे. कुठल्या बिंदूमध्ये छेदत आहे, बिंदू ए मध्ये आणि बिंदू बी मध्ये रेषा एल जी आहे ती अनुक्रमे रेषा एम ला आणि रेषा एन ला छेदत आहे. मग रेषा एल आणि रेषा एन ची छेदिका कुठली रेषा आहे, तर ती एल ही रेषा आहे. आपण इथे पाहू शकतो जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू जर छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांचे काय म्हणतात, छेदिका म्हणतात. इथे आपण पाहू शकतो की रेषा एल रेषा एम या दोन्ही समांतर रेषेला रेषा एल जी आहे ती काय करत आहे, छेदत आहे. मग रेषा एल ला रेषा एम आणि एन याची काय म्हणतात, तर छेदिका म्हणतात. जे आपण याद्वारे इथे स्पष्टीकरणाद्वारे सुद्धा घेतलेलं आहे, आकृती काढून देखील आपण इथे ते स्पष्ट केलेलं आहे. आता आपण पुढचे काही स्पष्टीकरण देखील घेणार आहोत. ते बघा काय आहे की आपण इथे पाहू शकतो की सोबतच्या आकृतीमध्ये काय आहे की छेदिकेमुळे छेदनबिंदू एम 4 आणि छेदनबिंदू एन जवळ काय आहेत, तर 4 असे एकूण 8 कोन आपल्याला इथे तयार झालेले दिसत आहेत. ते आपण इथे पाहू शकतो कसे 8 ही कोनांपैकी कोणाची एक भुजा छेदिकेवर आहे व दुसऱ्या कोणाची जी भुजा आहे ती 2 पैकी एका रेषेवर आहे. याचा उपयोग करून कोणांच्या जोड्या आपण इथे ठरवणार आहोत. तर कोणांच्या जोड्या आपण इथे कशा अभ्यासणार आहोत पहा. तर आपण इथे पाहू शकतो की रेषा पी आणि रेषा आर याची छेदिका कुठली आहे, तर रेषा ए ही त्याची छेदिका आहे. बघा रेषा ए ही त्याला कुठल्या बिंदूमध्ये छेदत आहे, तर रेषा एम आणि एन या हे जे आहे रेषा पी आणि आर चे छेदन बिंदू आहेत. तर आपण इथे पाहत आहोत की रेषा ही जी आहे ती पी आणि आर ला इथे छेदत आहे. म्हणून इथे किती कोन तयार होत आहे, तर 8 कोन हे तयार होत आहेत. बघा ए एम एन पी हा झाला पहिला कोन. दुसरा कोन आहे ए एम क्यू आणि पुढचा जो कोन आहे तो आहे मुलांना बघा क्यू एम ए आणि पी एम ए. हे कोन जे आहेत ते आपल्याला इथे तयार झालेले दिसून येतात. मग बघा कोन पी एम एन
आणि आपला पुढचा कोन आहे कोन MNR. त्यानंतर आणखी जो पुढचा कोन आहे तो आहे QMN आणि पुढील जो कोन आहे तो आहे SNM. हे 8 कोन जे आहेत ते आपल्याला इथे तयार झालेले दिसून येत आहे. आपण बघू शकतो की संगत कोन देखील आपण इथे पाहणार आहोत की संगत कोन काय आहेत. तर आपण इथे पाहू शकतो की संगत कोन जे आहे ते म्हणजेच ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनाची असते. इथे संगत कोन देखील आपण अभ्यासणार आहोत आणि त्या संगत कोनाच्या जोड्या आपण इथे दिलेल्या आहे आणि त्या आपण काय करणार आहोत तर या ज्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलेला आहे त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर हे संगत कोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. बघा इथे सांगितलेलं आहे कोन AMP व कोन MNR. इथे आपण पाहू शकतो AMP आणि दुसरा जो कोन आहे MNR हा आपल्याला इथे दिसून येत आहे. तिसरा जो कोन आहे बघा दुसरा जो कोन आपल्याला इथे सांगितलेला आहे तो आहे कोन PMN. आपण इथे पाहू शकतो PMN. त्यानंतर विचारलेला आहे RNT. आपण इथे बघू शकतो RNT हा देखील कोन आपण इथे तयार आपला झालेला आहे. ही संगत कोनाची काय आहे तर जोडी आहे जे आपण बघितलेल्या आहे. आणखी काही त्याच्या ज्या जोड्या आहेत त्या देखील आपण इथे अभ्यासू शकतो. बघा जे आहे कोन AMQ. कुठली आहे AMQ. AMQ ही एक त्याची जोडी आहे आणि दुसरा जो संगत कोन आहे तो आहे SNT. इथे आपण बघू शकतो SNT हा त्याचा एक काय आहे संगत कोन आहे. तर अशा प्रकारे आपण कोनांच्या काय बघितलेल्या आहे जोड्या संगत कोनांच्या जोड्या इथे आपण बघितलेल्या आहेत. आता आपण आंतरकोनांच्या काय बघूया. तर आंतरकोन म्हणजे काय हे देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा इथे आंतरकोनाच्या देखील आपण जोड्या ज्या आहेत त्या दाखवणार आहोत. तर बघा ज्या जोडीतील कोन दिलेल्या रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी कशाची असते तर आंतरकोनाची असते. म्हणून आकृतीतील संगत कोनांच्या ज्या जोड्या आहे त्या आंतरकोनाच्या ज्या जोड्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. बघा कोन पहिलं जे आहे ते कोन आहे कोन PMN. आपण आंतरकोनाच्या जोड्या पाहत आहोत तर PMN ही झाली पहिली जोडी. दुसरी जी आहे त्याच्या लगतची MNR ही आपण बघू शकतो दुसरी जोडी. त्यानंतर QMN. बघा आपण QMN आणि दुसरी आहे MNS. ह्या काय आहेत तर ह्या आंतरकोनाच्या ज्या जोड्या आहेत त्या देखील आपण इथे बघितलेल्या आहेत. तर आता आपण व्युत्क्रम कोन जो आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत. तर व्युत्क्रम कोन म्हणजेच काय बघा मुलांनो. तर व्युत्क्रम कोन म्हणजेच आंतरव्युत्क्रम कोन रेषांच्या आतील बाजूस असलेले कोन. रेषांच्या हे ज्या रेषा आहेत त्याच्या आतील बाजूस जे कोन असतात त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात व्युत्क्रम कोन. आता आपण पाहू शकतो उत्क्रम कोनाच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे बघायच्या आहेत. तर बघूया त्या जोड्या कुठल्या आहेत त्या. तर आपण बघू शकतो पहिली जोडी जी आहे ती PMN ह्या आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी आहे. PMN इथे आपण पाहू शकतो बघा PMN कोन MNS ही आहे उत्क्रम कोनाची जोडी. जे दुसरी जोडी आहे ती देखील आपण पाहू शकतो कोन QMN. बघा या ज्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो QMN व RNM. बघा RNM. त्यानंतर जी तिसरी जोडी आहे ती देखील आपण पाहू शकतो कोन AMP. ह्या काय आहेत तर बाह्योत्क्रम कोन आहेत. त्या कुठल्या आहेत AMP व दुसरी आहे TNS. कुठली आहे तर दुसरी आहे TNS. ह्या काय आहेत तर ह्या बाह्योत्क्रमच्या जे कोन आहेत त्यांच्या जोड्या आहेत. मग चौथी जी आहे AMQ व RNT. बघा इथे बघू शकतो RNT ह्या कुठल्या जोड्या झालेल्या आहेत तर ह्या आंतरव्युत्क्रम कोन व बाह्य व्युत्क्रम कोनाच्या काय आहेत तर जोड्या ज्या आपण या आकृतीमध्ये बघितलेल्या आहे. आता आपण एक उदाहरण इथे घेणार आहोत. तर ते उदाहरणमध्ये बघा आपण पाहू शकतो की
इथे जे उदाहरण आहे ते सोबतची आकृती आपल्याला इथे आपण जी आकृती काढून घेतलेली आहे त्या आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवली आहे त्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, संगत कोणाच्या आंतरयुक्त कोणांच्या आणि आंतरकोणाच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे दाखवायच्या आहेत. म्हणून बघा संगत कोणाच्या जोड्या कुठल्या आहेत, त्या संगत कोणाच्या जोड्या त्या आपण बघणार आहोत. 4 आहेत आणि त्या कुठल्या आहेत तर कोन P व कोन W. बघा कोन P व कोन W. त्यानंतर कोन Q आणि कोन X. इथे ह्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो कोन Q आणि कोन X इथे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे कोन R व कोन Y. या आकृतीमध्ये कोन R व कोन Y हे देखील आपण बघू शकतो. त्यानंतर बघा कोन S व कोन Z. इथे आपण बघितलेलं आहे कोन S आणि कोन Z. ह्या संगत कोणाच्या जोड्या देखील आपण या आकृतीद्वारे समजून घेतलेल्या आहे, बघितलेल्या आहे. आता आपण पाहणार आहोत आंतरयुक्त कोणांच्या जोड्या. तर त्या आंतरयुक्त कोणांच्या ज्या जोड्या आहेत त्या आपण बघणार आहोत. कोन S व कोन X. बघा कोन S X जे आपण बघितलेलं आहे, कोन S इथे आहे आणि कोन X इथे आहे. त्यानंतर कोन W आणि कोन R. इथे आपण बघू शकतो कोन W आणि कोन R ह्या आपण काय बघितलेलं आहे, आंतरयुक्त कोणांच्या जोड्या ज्या आहेत त्या आपण दिलेल्या आकृतीमध्ये बघितलेल्या आहेत. आता आंतरकोणांच्या जोड्या देखील आपण बघणार आहोत. बघा 7वी जी जोडी आहे ती आहे कोन S व कोन W. कोन S व कोन W. त्यानंतर आहे कोन R व कोन X. कोन R व कोन X हे देखील आपण बघितलेले आहे. आता आपण बघूया पुढचं जे स्पष्टीकरण आहे ते. तर त्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलं आहे, तर या आकृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या आकृतीचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे आणि आपणच खालील कोणांच्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या आपल्याला मिळवायच्या आहेत. म्हणून बघा ही जी ह्या ज्या 2 समांतर रेषा आहेत त्यांना एका रेषेने काय केलेलं आहे, छेदलेलं आहे आणि त्यात देखील आपल्याला काय करायचे आहे तर कोण जे आहे ते आपले तयार झालेले आहेत. म्हणून बघा कोन A एकरूप कोन कुठला आहे तर E आहे. त्यानंतर कोन B आणि एकरूप कोन कुठला आहे तर F आहे. त्यानंतर कोन C आणि त्याला एकरूप कोन कुठला आहे तर G आहे. त्यानंतर आहे कोन D. हा जो कोन D आहे त्याचा एकरूप कोन जो आहे तो कुठला असणार आहे तर H हा आहे. हे काय आहे तर संगत कोणांच्या ह्या सगळ्या जोड्या ज्या आहेत त्या आपण दिलेल्या आकृतीवरून सांगितलेल्या आहेत. तर आपण पाहू शकतो मुलांनो इथे जे दुसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे पाहू शकतो की खालील ज्या जोड्या आहेत त्या आपण इथे पुन्हा पाहणार आहोत. कोन D इथे आपण पाहू शकतो कोन D ला एकरूप कोन कुठला आहे तर कोन F आहे आणि कोन E ला एकरूप कोन कुठला आहे तर C आहे. ह्या काय आहेत तर ह्या आंतरयुक्तम कोणाच्या जोड्या आहेत. आंतरयुक्तम कोणाच्या जोड्या आपण बघितलेल्या आहे. आता जो तिसरा पॉईंट आहे आपला तो आपण पाहणार आहोत. तो आहे कोन A. कोन A एकरूप कोन G आणि कोन B एकरूप कोन H. ह्या काय आहेत तर ह्या बाह्योत्क्रम कोणाच्या जोड्या देखील आपण दिलेल्या आकृतीवरून पाहिलेल्या आहेत. आता जे चौथा आपला पॉईंट आहे तो देखील आपण घेणार आहोत. बघा मापकोन जो D आहे अधिक मापकोन E बरोबर किती होणार आहे तर 180 अंश आणि मापकोन C व मापकोन F बरोबर किती तर 180 अंश. त्यानंतर बघा ह्या काय आहेत तर आंतरकोनाच्या ह्या जोड्या आपल्याला आढळून येत आहेत. मग ह्या काय आहेत तर आंतरकोनाच्या जोड्या आहेत ज्या आपण इथे घेतलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत बघा ह्या ज्या 2 समांतर रेषा आहे आणि त्यांना छेदलेली जी छेदिका आहे त्यामध्ये आपल्याला काय आंतरकोन आणि बाह्योत्क्रम कोन हे जे आहेत ते दर्शवलेले आहेत जे आपण दाखवलेले देखील आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आकृती आहे ती कुठली आहे तर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर इथे किती कोन तयार होत आहे तर 8 कोन इथे तयार होत आहेत. या 8 कोनांपैकी एका कोनाचे माप दिले असेल तर इतर 7 कोनांची मापे देखील आपल्याला तयार करता येतात. ह्या काय आहेत तर 2 समांतर रेषा आहेत आणि दोन्ही समांतर रेषेला काय केलेलं आहे एका छेदिकेने छेदला असल्यामुळे 8 कोनांची इथे निर्मिती होते आणि ह्या 8 कोनांपैकी एका कोनाचं जरी आपल्याला माप माहीत असेल तर बाकीच्या कोनांचं माप आपल्याला काढता येतं. तर पहा मुलांनो इथे आपल्याला एका कोनाचं काय केलेलं आहे तर माप सांगितलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकतो. तर पहा मुलांनो इथे
समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन हे एकमेकांशी कसे असतात तर एकरूप असतात. बघा, रेषा पी क्यू एकरूप रेषा आर एस. इथे पाहू शकतो रेषा पी क्यू एकरूप रेषा आर एस ह्या कशा आहेत तर एकरूप आहेत. आणि रेषा ए बी जी आहे ही काय आहे तर रेषा ए बी ही त्याची छेदिका आहे. कशाची? रेखा पी क्यू आणि रेखा आर एसची छेदिका विचारलेली आहे ती काय आहे तर ए बी ही त्याची छेदिका आहे. आता संगत कोण आपल्याला विचारलेले आहेत आणि ते संगत कोण आपल्याला सांगायचे आहेत. आपण इथे पाहू शकतो इथे आपल्याला संगत कोण दिलेले आहेत. तर ते संगत कोण कुठले आहेत बघा, दिलेल्या आकृतीनुसार हे जे संगत कोण आपल्याला सांगितलेले आहेत ते आपल्याला आकृतीमध्ये दाखवायचे आहेत. बघा, कोण ए एम पी आपण इथे बघू शकतो ए एम पी एकरूप कोण, त्याला ए एम पीचाच एकरूप कोण जो आहे तो कुठला आहे तर एम एन आर. एम एन आर हा काय आहे तर कोण ए एम पीचा एकरूप कोण आहे. त्यानंतर जो दुसरा कोण आहे तो आहे आपला पी एम एन. पी एम एनचाच एकरूप कोण कुठला आहे तर आर एन बी हा आहे. पी एम एन आपण पाहू शकतो इथे पी एम एन हा काय आहे तर एक कोण आहे आणि त्याचा एकरूप कोण कुठला आहे तर आर एन बी आहे. आर एन बी हा कोण पी एन बीचा काय आहे तर एकरूप कोण आहे. आता कोण ए एम क्यू, कोण ए एम क्यू आपण इथे पाहू शकतो कोण ए एम क्यूचा एकरूप कोण कुठला आहे तर कोण एम एन एस आहे. कुठला कोण आहे तर कोण एम एन एस हा काय आहे तर कोण ए एम क्यूचा एकरूप कोण आहे. त्यानंतर आपण बघू शकतो कोण क्यू एम एन. इथे पाहू शकतो आपण रेषेवरती दिलेला आहे क्यू एम एन हा कशाचा एकरूप कोण आहे तर कोण एस एन बी. कोण एस एन बीचा एकरूप कोण आपल्याला विचारलेला आहे तो कुठला आहे तर कोण क्यू एम एन हा त्याचा एकरूप कोण आहे. हे जे कोण आहेत संगत कोण आहेत जे आपण आकृतीमध्ये अभ्यासलेले आहेत. आता आपण पाहू शकतो तर पहा मुलांना आपलं जे पुढचं स्पष्टीकरण आहे ते आहे समांतर रेषेच्या छेदिकेमुळे. आता ह्या दोन समांतर रेषा आहे आणि त्यांना छेदणारी जी रेषा आहे ती कुठली आहे ए बी आहे. आणि उत्क्रम कोण कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांशी काय असतात तर एकरूप असतात. मग आंतर उत्क्रम कोण कुठले आहे पहा तर कोण पी एम एन एकरूप कोण कुठला तर एम एन एस. पी एम एन इथे आपण बघू शकतो पी एम एन याचा एकरूप कोण जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे तो आहे एम एन एस. एम एन आणि एस हा त्याचं काय आहे आंतर व्युत्क्रम कोण आहे. आता हा क्यू एम एनचा एकरूप कोण जो आहे कोण क्यू एम आणि एन चा एकरूप जो आंतरयुक्त कोन आहे तो आहे एम एन आर. कुठला आहे बघा एम एन आर हा कोण क्यू एम एनचा एकरूप कोण आहे. मग जो बाह्य उत्क्रम कोण जे आहेत ते बाह्य उत्क्रम कोण जे आपण पाहिलेले आहे ते आहे कोण ए एम पी. इथे आपण बघू शकतो कोण ए एम पीचा बाह्य उत्क्रम कोण कुठला आहे तर एस एन बी आहे. कुठला आहे तर एस एन बी हा बाह्य उत्क्रम कोण आहे. चौथा जो आहे कोण ए एम पी. कोण ए एम पीचा बाह्य उत्क्रम कोण जो आहे एकरूप जो कोण आहे तो आहे आर एन बी. बघा आर एन बी हा कोण एकरूप आहे. कशाचा तर कोण ए एम क्यूचा. हे कोण कुठले आहेत तर ते आहे बाह्योत्क्रम कोण. तर अशा प्रकारे आपण या आकृतीमध्ये बाह्योत्क्रम कोण आणि आंतरोत्क्रम कोण जे आहे या आकृतीद्वारे आपण ते सांगितलेले आहे ते दाखवलेले आहे या आकृतीमध्ये. आता जे पुढचं स्पष्टीकरण आहे ते देखील आपण करणार आहोत मुलांनो. तर पहा इथे आपल्याला सांगितलेलं आहे की समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या प्रत्येक जोड्यातील कोनांची मापे आपल्याला इथे काय द्यायची आहे तर त्याची जी बेरीज आहे ती 180 अंश आहे. मग आंतरकोन आपल्याला विचारलेला आहे. मापकोन जो आहे तो आहे पी एम एन. बघा पी एम एन अधिक मापकोन एम एन आर. बघा एम एन आर बरोबर किती आहे तर 180 अंश आहे. आणि जी दुसरी जोडी आहे आपली ते आहे मापकोन क्यू एम एन. बघा मापकोन क्यू एम एन तसेच मापकोन एम एन एस. बघा मापकोन एम एन आणि एस बरोबर किती आहे तर 180 अंश आहे. तर पहा मुलांना यांचे माप जे आहेत ते देखील आपण इथे बघितलेले आहे.
आता जो आहे पुढचा जो कोन आहे तो आपण देखील इथे पाहणार आहोत. आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. शेजारील आकृतीत रेषा AB एकरूप रेषा PQ व रेषा LM ही छेदिका आहे. बघा आपण इथे पाहू शकतो की या आकृतीमध्ये आपल्याला दोन रेषा दिलेल्या आहेत. पहिली जी रेषा आहे रेषा P आणि A ची जी छेदिका आहे ती LM ही काय आहे त्याची छेदिका आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, मापकोन MNQ 70 अंश. तर मापकोन ON चे आपल्याला काय काढायचं आहे, तर माप इथे काढून घ्यायचं आहे. म्हणून आपण बघा इथे काय केलेलं आहे, तर त्याची उकल केलेली आहे. ते एक्झाम्पल जे आहे ते आपण सॉल्व करून घेतलेलं आहे. म्हणून मापकोन MNQ इथे काय सांगितलेलं आहे, मापकोन MNQ इथे आपण पाहू शकतो या आकृतीमध्ये की मापकोन MNQ चे जे आहे ते मापकोन ONP चं काय आहे तर विरुद्ध कोन आहे. आता त्याचे अंतरकोन कुठले आहेत, त्याचं आपल्याला माप दिलेलं आहे ते कुठलं आहे तर 70 अंश दिलेलं आहे. त्यानंतर मापकोन AON अधिक मापकोन ONP कुठलं आहे ONP, त्याचं माप देखील या अंतरकोनाचं माप देखील आपल्याला दिलेलं आहे 180 अंश ते आहे. त्यानंतर मापकोन AON बरोबर 180 अंश आणि मापकोन ONP याचं जे आहे त्याचं देखील माप आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्या किमती आपल्याला टाकायचं आहे. त्याचं जे माप दिलेलं आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. म्हणून आपण मापकोन OAN याचं आपल्याला माप माहिती नाही आहे म्हणून 180 अंश वजा 70. मग मापकोन मापकोन AON याचं जे माप आहे ते किती आलेलं आहे तर 110 अंश एवढं आलेलं आहे. तर दिलेल्या मापावरून आपण काय केलेलं आहे, मापकोन AON याचं आपण माप काढलेलं आहे. आता इथे आपण पाहू शकतो, पहा मुलांना एक दुसरी रीत वापरून देखील आपण काय करू शकतो तर ह्या गणिताचं उत्तर जे आहे आपण ते काढू शकतो. तर पहा इथे रीत विचारलेली आहे, दुसरी रीत आहे आणि ती आहे मापकोन MNQ. मापकोन MNQ चं माप आपल्याला माहीत आहे किती आहे तर 70 अंश इथे दिलेलं आहे. त्यानंतर मापकोन NOB बरोबर किती आहे तर 70 अंश. का, कारण ते संगत कोन आहेत म्हणून. त्यानंतर मापकोन AON अधिक मापकोन NOB बरोबर किती आहे तर 180 अंश आहे. म्हणून मापकोन AON अधिक 70 अंश आपल्याला ONचं माप माहिती नाही आहे बरोबर किती 180 अंश. मग आपण मापकोन 180 मधून 70 मायनस केले किती आले 110 अंश. मग आपल्याला मापकोन AON चे जे माप आहे ते मिळालेले आहे किती तर 110 अंश. म्हणून मापकोन ON चे माप आपल्याला इथे काय मिळालेले आहे तर 110 अंश मिळालेले आहे. त्यानंतर पाहूया आपण इथे एक दुसरं एक्झाम्पल आपण पाहू शकतो की शेजारील आकृतीमध्ये रेषा एकरूप रेषा N ही आहे आणि रेषा L ही काय आहे तर रेषा L ही छेदिका आहे. इथे दोन रेषा दिलेल्या आहे, रेषा M आणि रेषा N आणि त्याची छेदिका कुठली आहे तर रेषा L ही त्याची छेदिका आहे. मग बघा कोन B एकरूप कोन काय असेल मुलांना तर F असेल. कोन B एकरूप कोन F. त्यानंतर मापकोन F आणि एकरूप मापकोन B बरोबर x अधिक 15 इथे दिलेलं आहे. आणि त्यानंतर बघा समीकरणात किमती आपल्याला घालायच्या आहे आणि तसं समीकरणामध्ये आपण किमती घालून आपल्याला x अधिक 15 अधिक 2x अधिक 15 बरोबर 180 अंश. त्यानंतर आपल्याला 3x अधिक 30 बरोबर 180 अंश. म्हणून आपण 3x बरोबर 180 अंशमधून 30 काय केलेले आहे मायनस केलेले आहे. आता 180 अंशमधून जर आपण 30 वजा केले तर आपल्याला उत्तर बघा काय मिळणार आहे तर 3x बरोबर 180 अंश वजा आपण काय केलेलं आहे 30 अंश केलेलं आहे. त्यानंतर x बरोबर किती आलेले आहे 180 मधून जर आपण 30 मायनस केले तर 150 होईल, 150 होईल. मग 150/3. मग आपल्याला 3ने काय करायचं आहे तर 150ला भागायचं आहे. म्हणून 3×1 आणि 3×5 15. तर मग आपलं उत्तर किती आलेलं आहे 10 आपण त्यावर घेतलेलं आहे 5वरती म्हणजे 50. मग x बरोबर आपलं उत्तर किती आलेलं आहे तर
50 अंश आलेला आहे. मग आपल्याला माप काढलेलं जे आहे आपण ते विचारलेलं आहे आपल्याला, तर x बरोबर 50 अंश हे माप आपल्या इथे आलेलं आहे. आपण पुढचं स्पष्टीकरण घेणार आहोत. तर बघा, पुढे आपल्याला विचारलेलं आहे, जे तिसरं आपलं एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहोत की तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की दिलेल्या आकृतीवरून 70 अंशच्या विरुद्ध कोन जो आहे तो 70 अंश आहे. मग 70 अंश अधिक y बरोबर 180 अंश हे काय आहे? आंतरकोन आहेत. मग y बरोबर 180 वजा 70 करायचे आहेत. 180 मधून जर 70 मायनस केले तर y बरोबर आपल्याला किती मिळाले? तर 110 अंश मिळाले. मग तसेच 40 अंशचा संगत कोन किती आहे? 40 अंशचा संगत कोन ऑब्व्हियसली किती राहणार आहे? तर 40च राहणार आहे. मग 40 अधिक x बरोबर 180 अंश ह्या काय आहेत? तर रेषीय जोडीतील कोन आहे. म्हणून x बरोबर 180 वजा किती येणार आहे? तर वजा 40. मग इथे पाहूया आपण काय केलेलं आहे, तर 180 मधून 40 हे वजा केलेले आहे. मग आपल्याला किती मिळाले आहेत? तर x बरोबर 140. 180 मधून आपण 40 वजा केले, किती मिळाले? 140. मग x बरोबर किती आहे? तर x बरोबर आपल्याला मिळालेलं आहे 140 अंश. आणि y बरोबर किती मिळालेलं आहे? तर y बरोबर 110 अंश. हे आपलं झालं तिसरं एक्झाम्पल. आता आपण पुढचं जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर पहा, आपलं जे चौथं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर चौथं उदाहरण आपल्याला विचारलं आहे की शेजारील आकृतीत रेषा P लंबरूप, म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत P आणि Q याचे जे छेदनबिंदू आपल्याला विचारलेला आहे Q, तर दिलेल्या मापावरून आपल्याला विचारलेलं आहे की कोन x चे माप आपल्याला काढायचे आहे. कोन x चे माप आपल्याला काढायचे आहे. म्हणून कोन x हा L या छेदिकेमुळे काय झालेला आहे? तर विभागला गेलेला आहे. म्हणून त्यांना कोन x बरोबर कोन A, कोन x आपण ह्या आकृतीमध्ये पाहू शकतो. बघा, कोन x अधिक आपल्याला विचारलेलं आहे की कोन A बरोबर कोन B ही नावे आपल्याला द्यायची आहेत. मग कोन A हा किती अंशाचा आहे? तर हा 40 अंशाचा आहे. आणि मग हे कुठले कोन आहे? तर उत्क्रम कोन आहे. मग आणि कोन B बरोबर किती आहे? 30 अंश आहे. हा कुठला कोन आहे? उत्क्रम कोन आहे. त्यानंतर किमती आपल्याला टाकायच्या आहे. कोन A अधिक कोन B बरोबर 40 अधिक 30. मग आपल्याला 40 अधिक 30 बरोबर किती मिळाले? तर 70 अंश मिळाले. मग कोन x बरोबर किती मिळालेला आहे? तर कोन x बरोबर 70 अंश हा मिळालेला आहे. समीकरण 1 वरून आपण ते घेतलेलं आहे. आता जे पुढचं आहे ते आपण घेणार आहोत. बघा, पुढे आपल्याला विचारलेलं आहे की काही माहिती आपल्याला सांगितलेली आहे की दोन एक प्रतलीय रेषांना एक छेदिकेने छेदल्यावर होणारी संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. आणि उत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात? तर त्या देखील समांतर असतात. आणि आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. हे आपल्याला काही माहिती दिलेली आहे. आता आपण इथे पाहू शकतो. तर बघा, इथे आपण बघू शकतो की रचना 1 आपल्याला इथे सांगितलेली आहे. ती आहे दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून गुणांच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? तर गुणांच्या सहाय्याने समांतर रेषा आपल्याला काढायच्या आहे. मग रीत 1 रचनेच्या ज्या पायऱ्या आहेत त्यानुसार आपण घेणार आहोत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 गुणे आपल्याला चिटकवायचे आहे. आता गुणे म्हणजे काय हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. गुणे म्हणजेच काय? तर गुणे म्हणजे जे आपल्या कंपास बॉक्समध्ये अवेलेबल असतात, 2 पट्ट्या असतात, त्यांचा आकार त्रिकोणी असतो, त्यांनाच काय म्हटलं जातं? गुणे असे म्हटले जाते. तर 2 गुणे चिकटवून ठेवा. गुण्या A व B धरून ठेवा. गुण्या B बिंदू P वर आहे त्या कडेवर रेषा काढायची आहे. आता याच्यावर आपल्याला काय काढायचे आहे? बिंदू P वरती आपल्याला रेषा काढून घ्यायची आहे. हे आहेत गुणे. हे गुणे प्रत्येकाच्या कंपास बॉक्समध्ये अवेलेबल असतात. आणि बघा, इथे आपल्याला P बिंदू A आणि B ह्या रेषा ज्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहे. बघा, गुणांच्या सहाय्याने आपण बिंदू P वरती गुण्या ठेवल्या होत्या. त्याद्वारे आपण रेषा M आणि रेषा L जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता बघा, जे दुसरी रीत आहे ती देखील आपण बघणार आहोत. तर दुसरी रीत बघा काय आहे? तर इथे आपण बघू शकतो दुसरी जी रीत आहे
ते आपण इथे पाहिलेले आहे. बघा, जे दुसरी रीत आहे ती देखील आपल्याला अभ्यासायची आहे. तर रेषा एल काढा. ही जी रेषा आहे ते आपण काय केलेली आहे, तर रेषा काढून घेतलेली आहे आणि बिंदूला काय नाव दिलेलं आहे, तर बिंदू पी आपण त्यावर घेतलेला आहे. हा बिंदू पी घेतलेला आहे. बिंदू पी मधून रेषा एल वर रेख पीएम हा जो आहे तो पीएम आपण लंब इथे काढून घेतलेला आहे. आणि तिसरं बघा, रेषा एल वर एन हा एक वेगळा बिंदू आपण घेतलेला आहे, जो रेषा वेगळा बिंदू आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर बिंदू एन मधून रेख एन क्यू हा रेषा एल ला लंब काढा. एन क्यू एम पी, बघा इथे एम पी हा आपल्याला इथे दिसत आहे, जो आपण इथे घेतलेला आहे. हा आहे एम पी आणि हा आहे क्यू एन. हा जो लंब आपण इथे काढलेला आहे तो आपण इथे घेतलेला आहे. मग इथे आपण पाहू शकतो की बिंदू पी व क्यू मधून जाणारी रेषा एम काढा. ही रेषा एल ला कशी आहे, तर ही रेषा एल ला समांतर आहे. बघा, ही जी रेषा आहे ही कशी आहे, तर एल ला समांतर असलेली आपण इथे बघू शकतो. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे आपला तो बघा काय आहे, दुसरी जी रचना आहे ती रचना आपण 2 नुसार देखील बघू शकतो. तर आपली जी दुसरी रचना आहे, दुसरी रचना आपण इथे पाहू शकतो की रेषा एल आपल्याला काढायचे आहे. 2.5 सेंटीमीटर अंतरावर समांतर आपण ते काढलेले आहे आणि रचनाच्या पायऱ्या आहे. सगळ्यात आधी आपण काय केलेलं आहे, तर एल ही जी रेषा आहे ते काढून घेतलेली आहे. त्यानंतर रेषा एल वर आपल्याला ए व बी असे 2 काय घ्यायचे आहेत, बिंदू घ्यायचे आहेत. रेषा एल वर ए आणि बी आपण बिंदू घेतलेले आहेत. त्यानंतर जो आपला तिसरा आहे, बिंदू ए व बिंदू बी मधून रेषा एल ला लंब आता आपल्याला काढायचा आहे. रेषा ए मधून लंब आणि रेषा बी मधून लंब आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्या रेषेवर बिंदू ए आणि बिंदू बी पासून 2.5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू पी आणि बिंदू क्यू आपल्याला घ्यायचा आहे. कुठला, बिंदू पी आणि बिंदू पी 2.5 सेंटीमीटर अंतरावर आपण बिंदू पी आणि क्यू घेतलेला आहे. रेषा पी क्यू आपण इथे काढलेला आहे. ते बिंदू जे आहे ते आपण इथे जॉईंट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे बघू शकतो आपण रेषा पी क्यू ही रेषा एल ला 2.5 सेंटीमीटर अंतरावर समांतर असलेली जी रेषा आहे ती आपल्याला मिळालेली आहे. बघा, यांचं अंतर आपल्याला किती घ्यायला सांगितलं होतं, तर 2.5 सेंटीमीटर लंब पी ए आणि क्यू एचं काय आहे, तर त्याचं अंतर आपण इथे घेतलेलं आहे. तर पहा मुलांनो, आता आपण या पाठामध्ये काय काय शिकलेलो आहोत, तर या पाठामध्ये बघा आपण समांतर रेषा व छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोन, तसेच व्युत्क्रम कोन आणि आंतरकोनाच्या जोड्या, तसेच त्याचे गुणधर्म, दिलेल्या रेषावर समांतर रेषा काढण्याचा अभ्यास देखील आपण या पाठामध्ये केलेला. तर पहा मुलांनो, असं आपलं जे दुसरं प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका हे आपण अभ्यासलेलं आहे. तर आता आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे द्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर समांतर रेषा व छेदिका हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.